घेतलेलं आहे बेसन, आपण इथे घेतले तांदळाचं पीठ, इथे घेतले आपण पोह्याचं पीठ आणि त्याचप्रमाणे कॉफी आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते कोकोनट ऑइल. तर हे ना आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे आपला हँड आणि त्या हँडवर आपल्याला काय करायचं आहे की एकदम व्यवस्थित आपल्याला स्क्रब करायचं, एकदम हळू स्क्रब करायचं, एकदम घसघस घसघस करायचं नाही की आता खूपच आपल्याला टॅन झालंय चला रगडू. नाही, तुम्ही म्हणाल की दीदी म्हटले रगडूया चला चांगलं, तर नाही, ही स्किन आहे, स्किन हॉट होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला एकदम हळू एकदम व्यवस्थित हलक्या हाताने तुमच्या पूर्ण स्किनला एकदम हळूहळू हळूहळू हळू व्यवस्थितरित्या एकदम हलक्या हाताने रब करायचं आहे, असं एकदम स्क्रब करायचं आहे. आणि पूर्ण छान तुम्हाला तुमची जिथे एरिया आहे, अंडर आर्म्स म्हणा, तुमचा नेक म्हणा, तुमचे हँड्स, तुमची लेग, छानपैकी तुम्हाला तिथे एक्सफोलिएट करायचं आहे आणि मस्तपैकी पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की बिफोर आणि आफ्टर फरक हा असा दिसणार आहे. खूप सुंदर राहणार आहे. आठवड्यातून 2 वेळा, जास्तीत जास्त चांगल्या परिणामासाठी 3 वेळा, जास्तीत जास्त 4 वेळा तुम्ही हा स्क्रब घरी करू शकता. हा नॅचरल आहे, हा घरामध्ये बनवलेला आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा डेली जरी म्हणता तरी तुम्ही हा स्क्रब करू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर. तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान रिझल्ट आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर आता हा टेन्शन घेऊ नका की मी काय करू, मी काय अप्लाय करू, मी कसा टॅन घालू. तर मी इथे हा उपाय घेऊन आलेला आहे, तर तुम्ही ट्राय करा.